रोजची सारख्याच पद्धतीची बनवलेली भाजी आणि त्यासोबत चपाती भाकरी खाऊन जर कंटाळा आला असेल तर तेच पदार्थ वापरून जरा वेगळ्या ट्विस्टने आज आपण गवारीची भाजी आणि त्यासोबत खाण्यासाठी मस्त चौकोनी भरपूर असे लेयर्स असलेला पराठा बनवतोय। सगळ्यात आधी अर्धा चमचा तेलामध्ये शेंगा त्यात थोडंसं मीठ घालून शेंगा चांगल्या परतवून घ्यायच्या आहेत। एक 3-4 मिनिटं आपल्याला शेंगा तेल आणि मिठामध्ये चांगल्या परतवून घेतल्या आहेत। असं केल्याने शेंगांना चवही छान येते आणि त्या पटकन शिजतात सुद्धा। एक 4-5 मिनिटं मी इथे शेंगा परतवून घेतल्या, त्या आता एका डिशमध्ये काढून घेते। आता अर्धा चमचाभर तेल त्याच कढईमध्ये घालायचं आणि एक कांदा मी इथे उभा चिरून घेतला तो घालायचा। 1-2 मिनिटं कांदा परतवून झाला की यात आता शेंगदाणे आलं लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीरीच्या काड्या घालून 1-2 मिनिटं पुन्हा परतवून घेतलं। आता एका डिशमध्ये काढून ते पूर्णपणे मी इथे थंड करून घेतलं आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि त्यासोबतच एक टोमॅटो सुद्धा घालायचा आणि आता हे मिक्सरला बारीक वाटून घेऊयात। आता त्याच कढईमध्ये 1 चमचाभर तेलामध्ये जिरं घालायचं, हिंग घातलं आणि एक छोटासा कांदा बारीक चिरून घेतला तो चांगला परतवून घ्यायचा। आता काही मसाले घालूयात। लाल मिरची पावडर, हळद, 1 चमचा धनेपूड घातली, पाव चमचा गरम मसाला, अगदी थोडंसं काश्मीरी लाल तिखट ज्याने रंग छान येईल आणि अर्धा चमचा मी इथे काळा मसाला घातलाय। काळ्या मसाल्याऐवजी तुमच्याजवळ जो मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही इथे वापरू शकतात। चांगलं परतवून झाल्यावर यात आता तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आणि वाटण घातल्यानंतर तेल सुटेपर्यंत चांगलं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे, साधारण 4 ते 5 मिनिटं। आता थोडंसं मी इथे गार पाणी यामध्ये घातलं आणि पुन्हा तेल सुटेपर्यंत हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची। हे बघा छानच असं आपल्या इथे या वाटणाला तेल सुटलंय। आता यामध्ये ह्या गवारीच्या शेंगा इथे टाकून घेतल्या, त्या चांगल्या मिक्स करून घेऊयात। मस्तच असं हे वाटण तयार करून ही भाजी चवीला भन्नाट तयार होते, एकदा नक्की ट्राय करून बघा। आता यामध्ये मी इथे गरम पाणी करून घातलं। पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या याच्यानुसार कितपत घट्ट किंवा पातळ भाजी बनवायची त्यानुसार घालू शकतात। चवीपुरतं मीठ घालायचं, एकदा चांगलं हलवून घेतलं। यावर आता झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून पुन्हा एक 3-4 मिनिटं भाजी चांगली शिजवून घ्यायची। बघू शकता मस्तच अशी गवारीची भाजी आपली इथे बनवून तयार झाली आहे। त्यावर मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घातली, मस्त छान झटपट तयार होते आणि चवीला देखील भन्नाट लागते। पराठ्यासोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबत तुम्ही ही गवारीच्या शेंगांची भाजी सर्व करू शकतात किंवा टिफिनला सुद्धा देऊ शकतात। आता त्यासोबत खाण्यासाठी आज मी इथे चौकोनी पराठा बनवून घेते। काही नाही, आपलं साधंच चपातीची जी कणिक भिजवतो ना तशी कणिक भिजवून घेतली आणि पीठ लावून थोडा मोठ्या आकाराचा गोळा घ्यायचा। पीठ लावून आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने गोलाकार मी इथे पातळ असं लाटून घेतलंय। आता त्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं सर्व बाजूंनी आणि अगदी थोडंसं सुक्कं पीठ यावरून टाकून घेतलं आणि व्हिडिओमध्ये दाखवते ह्या प्रकारे आपल्याला इथे याची घडी करून घ्यायची आहे, म्हणजे छान अशा भरपूर लेयर्स या पराठ्याला येतात। आता पुन्हा एकदा तेल लावायचं आणि त्यावरून सुक्कं पीठ यावर टाकून घेतलंय। आणि अशा पद्धतीने चौकोनी आकारामध्ये याची मी इथे ही घडी करून घेतली। आता पुन्हा सुक्कं पीठ टाकून आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे। पराठा लाटताना खूप जास्त पातळ लाटायचा नाही, जाडसरच ठेवायचा, म्हणजे छान असे त्याला पदर सुटतात आणि मस्त फ्लेकी खुसखुशीत असा हा पराठा बनवून तयार होतो। आता हे बघा तवा इथे गरम झालाय, त्यावर थोडंसं तेल लावून घेतलं आणि मध्यम आचेवर आता दोन्ही बाजूंनी पराठा चांगला भाजून घ्यायचा आहे। वरच्या साईडने पुन्हा इथे मी तेल लावून घेते। तेलाऐवजी तुम्ही इथे तुपाचा सुद्धा वापर करू शकता, तूप किंवा बटर तुम्ही इथे वापरू शकता। हा पराठा तुम्ही गवारीच्या भाजीसोबत आज मी इथे बनवला आहे, तुम्ही पनीर भाजीसोबत, काजूच्या भाजीसोबत, कुठल्याही भाजीसोबत हा पराठा बनवून खाऊ शकतात। आपण बऱ्याच वेळा घरामध्ये रेस्टॉरंट सारखी पनीर किंवा काजूची भाजी तर बनवतो, पण त्यासोबत खाण्यासाठी जर अशा पद्धतीने हा पराठा वेगळ्या पद्धतीने जर बनवला ना तर अगदी रेस्टॉरंट सारखीच चव त्या पदार्थांना येते। जर तुम्ही अशा पद्धतीने बनवून खाल्लं ना तर कधीच बाहेर जाऊन खाणार नाही,
हे मी खात्रीने सांगते। मस्तच असा खुसखुशीत असा हा चौकोनी पराठा आपला इथे बनवून तयार झालाय। यामध्येच थोडंसं तुम्ही तिखट मीठ हळद वगैरे टाकून मुलांच्या टिफिनला सुद्धा अशा पद्धतीने हा मसाला पराठा लाटून मुलांना टिफिनला देऊ शकतात। मस्तच असे पराठे माझे इथे बनवून तयार झाले। सोबतच ही गवारीच्या शेंगांची भाजी। आता ताट मी इथे वाढून घेते। त्यासोबत मी इथे काकडी आणि लोणचं सुद्धा घेतलं होतं। मस्तच अशी छोटीशी अशी ही मिनी थाळी बनवून तयार झाली आहे। मग बघू शकता मस्त भरपूर असे लेयर्स या पराठ्याला आलेले आहेत। व्हिडिओ जरा सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। अशा सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतचं बेल आयकॉन सुद्धा दाबा, म्हणजे अशाच सोप्या रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। यासोबतच मिनी थाळींच्या भरपूर साऱ्या रेसिपीज अपलोड केल्या आहेत, त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील। कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून जरूर कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।